तिकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं कहर केलाय। मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव त्याचबरोबर मोताळ्यामध्ये मोठं नुकसान झालंय। झाडं आणि विजेचे खांब पडल्यानं हे प्रचंड नुकसान झालंय। काल रात्रीपासून जिल्ह्यातील 5ही तालुके अंधारात आहेत। वादळी वाऱ्यामुळे मलकापूर जवळील टोल नाका देखील कोसळलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तालुक्याला काल सायंकाळी या ठिकाणी चक्रीवादळाने मोठा तडाखा दिलेला आहे। मलकापूरच्या जवळ असलेला जो टोल नाका आहे तो अक्षरशः कालच्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी कोसळून पडलाय। मोठं नुकसान टोल नाक्याचं या ठिकाणी झालेलं आहे। जे कर्मचारी या वादळाच्या वेळी या ठिकाणी होते ते आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, कशी परिस्थिती होती? तुमचा टोल नाका कालच्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी पडलाय। इतकी हवा होती की अक्षरशः म्हणजे पूर्ण एका एका 20 सेकंदातच पूर्ण टोल नाका खाली पडला। अच्छा, म्हणजे हवा किती जोराची असेल साधारण? म्हणजे अशी हवा आतापर्यंत एक वेळा अजून मी पाहिली नाही, एवढी हवा होती। तुमचा काय अनुभव होता? काल तुम्ही सायंकाळी या टोल नाक्यावर काम करत होतात, वसुली करत होतात, जे गाड्या जात होतात, काय नेमकी परिस्थिती होती सायंकाळची? सर, अशी परिस्थिती होती की आम्ही आमच्या म्हणजे भविष्यात अशी परिस्थिती कधी बघितलेली नाही। म्हणजे इतकं वादळ होतं काल की म्हणजे त्याचा आपण अंदाज लावू नाही शकत। तुमच्या टोल नाक्याचं काय नुकसान झालं साधारण? टोल नाका आमचा पूर्ण तहस नहस झालेला आहे साहेब। पूर्ण टीन शेड, जे पाईप होते, आमचे कॅम्प्युटर, हे पूर्ण तहस नहस खराब झाले। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मलकापूर, बुलढाणा।